आमचा रस्ता अजूनही मंजूर झाला नाही। आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे। आम्हाला गावात यायला अडचण होतं आणि आम्ही मरेपर्यंत उपोषणाला बसणार म्हणजे बसणार। आज भंडारा जिल्ह्यातील सरांडी बुद्रुक येथून एक धक्कादायक चित्र समोर आलंय। एका बाजूला विकासाच्या घोषणा केल्या जात आहेत तर दुसऱ्या बाजूला शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज चिखलातून जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतंय। या संतापजनक परिस्थितीच्या निषेधार्थ आज शिवसेना तालुका प्रमुख विनोद ढोरे यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी सकाळी 11 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केलंय। सरांडी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हेटी हा रस्ता अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षी झालेल्या आंदोलनानंतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 54 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। मात्र वर्षभर उलटून सुद्धा रस्त्याचं काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। आंदोलकांचा आरोप आहे की वारंवार निवेदनं देऊन सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आणि सातत्यानं पाठपुरावा करूनही प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही। त्यामुळे अखेर विद्यार्थी आणि ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। उपोषणस्थळी रस्ता द्या, विद्यार्थ्यांचे हाल थांबवा, आश्वासन नको, कृती हवी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिलाय की रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही। आता या आंदोलनाची दखल प्रशासन कधी घेणार आणि विद्यार्थ्यांना चिखलातून मुक्त करणारा रस्ता कधी उभारला जाणार याकडे संपूर्ण भंडारा जिल्ह्याचं लक्ष लागलंय। आज दिनांक 16 जुलैला शाळकरी मुलं, गावकरी जनता आज आमरण उपोषणाला आम्ही बसलेला आहोत। त्यामागचं कारणही असं आहे, 1 वर्ष लोटून सुद्धा शासनानं, प्रशासनानं आम्हाला जे लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा रोड येत्या काही 6 महिन्यामध्ये पूर्ण करू, त्यानंतर त्यांनी इस्टिमेट आणि अन्य कागदपत्र हे समथिंग 54 लाखाचे तयार केले। आता 54 लाखाचे तयार केल्यानंतर आज ना उद्या रोड पूर्ण होईल ह्या आशेनं आजपर्यंत होतून आज पाऊस लागला। पाऊस लागल्यानंतरही त्या रोडचं काम अजूनपर्यंत चालू झालेला नाही। याच्यामध्ये असं सांगण्यात येत आहे का प्रमाद देण्यात येत नाही आहे, म्हणजे अंदरच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या तऱ्हेनं सांगून टाकण्यात येत आहेत। म्हणजे शेतकऱ्यांची, शेतकरी मजुरांची आणि शाळकरी मुलांची जिल्हा प्रशासनाकडून हेळसांड होत आहे। त्यामुळे मरेपर्यंत आम्ही आज दिनांक 16 जुलैला आमरण उपोषणाला बसलेले आहोत। जोपर्यंत रोडचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही ह्या रोडसाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हेटी ह्या रस्त्यासाठी आंदोलन केलं। आंदोलनामध्ये 53 लाखाचा इस्टिमेट आणि मंजुरीचा कागद आमच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन आलं। आज 1 वर्ष झाला तरी त्यावेळेस आम्ही उपोषण डिलीट मार। माझे पूर्ण नाव तारकेश गोविंदा ढोरे आहे। मी इयत्ता 5व्या वर्गात शिकतो। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय हायस्कूल। आम्ही शाळेत येताना कंबरभर पाणी पार करावे लागते आणि मागच्या वर्षी पण आम्ही उपोषण मांडलं होतं तरी प्रशासन लक्ष देत नाही। त्यामुळे आम्ही आज 16 जुलै ला उपोषणाला बसलो आहोत। तरी प्रशासनाने दखल घ्यावी। माझे पूर्ण नाव छगन गोविंदा ढोरे आहे। मी इयत्ता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे, जिल्हा परिषद हायस्कूल। आमचा रस्ता अजूनही मंजूर झाला नाही। आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे। आम्हाला गावात यायला अडचण होतं आणि आम्ही मरेपर्यंत उपोषणाला बसणार म्हणजे बसणार।